जिल्हा सहकारी बँकेमध्ये 700 पदांची जी भरती प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया आरक्षणाविना आहे। 700 पदांमध्ये आरक्षण दिलेलं नाही आहे आणि म्हणून या जिल्ह्याचे बँकेचे जे पदाधिकारी आहेत, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि डायरेक्टर, हे जवळपास सगळेच भाजपचे प्रतिनिधी आहेत किंवा भाजप धार्जिणे आहेत आणि म्हणून भाजपचा जो अजेंडा आहे आरक्षण नाकारण्याचा, तो अजेंडा इथं जिल्हा बँकेमध्ये ते राबवत आहेत। त्याचा निषेध म्हणून, कारण आरक्षण दिलं तर किमान 200-250-300 जागा आरक्षित जागेवर द्यावं लागतील आणि आरक्षित जागेवरती जे उमेदवार आहेत ते 20-20, 25-25 लाख रुपये देणार कुठं? त्याच्यामुळं पैसे देणारा, मलिदा देणारा अशा पद्धतीचा उमेदवार त्यांना घ्यायचे होते। 700 लोक हे पैसे देणारे आहेत। 20-20, 25-25 लाख रुपये एका उमेदवारानं भरतीसाठी दिलेले आहेत अशी चर्चा बाहेर आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहोत। जोपर्यंत संविधानिक आरक्षण या जिल्ह्यामध्ये मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीनं सुरू केलेले जे आंदोलन आहे हे आंदोलन थांबणार नाही। आज इथं बसलोय, उद्यापासून आम्ही आमचं पुढचं आंदोलन असणार आहे। जिल्हा बँकेचे डायरेक्टर असतील, चेअरमन असतील, त्यांच्या दारासमोर जाऊन, कारण मागासवर्गीयांची मतं लागतात निवडून यायला। तुम्हाला तुमच्या संचालक मंडळामध्ये बाकीचं आरक्षण आहे आणि इथं का आरक्षण नाकारतात? हे सगळे मराठा समाजाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, डायरेक्टर आहेत। एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मागायचं आणि दुसरीकडे आरक्षित लोकांना दारा बंद करायचे। अरे दुटप्पीपणा हा तुमचा, हे वंचित बहुजन आघाडी चालू देणार नाही।